पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत गैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई होणार सूत्रांची माहिती। तर राजीनाम्यानंतर गैसासांवर आता शासनाची कारवाईची टांगती तलवार। गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून नियमांचं उल्लंघन झालंय का हे स्पष्ट होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये। सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईमध्ये शासकीय कामकाज पाहणार, तर उरलेले 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार। अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शहांना भेटणार। वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्द्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 35 पैकी 13 आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी। सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचं राजकीय कनेक्शन समोर। खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। तर पिंटू मुळे, बापू कने, पिंटू गंगणे भाजपशी संबंधित असल्याची माहिती।